पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं समजतंय। ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री कार्यालय आणि पंतप्रधान कार्यालय यांची या उद्घाटन सोहळ्याच्या संदर्भातली प्राथमिक बोलणी सुरू असल्याची माहिती मिळतेय। समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळतेय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, काय नेमकी माहिती? महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणारा हा प्रकल्प आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग। तब्बल 700हून अधिक किलोमीटरचा हा महामार्ग आहे, जो 6 लेनचा असणार आहे आणि एकूणच राज्यातील थेट 15 जिल्हे या महामार्गाशी जोडले जाणार आहेत। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे। या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याची माहिती मिळते। या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालय थेट पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधून या संदर्भात त्यांची प्राथमिक चर्चा जी आहे ती देखील सुरू झाल्याची माहिती मिळते। साधारणतः ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे दिवाळीपूर्वी हे उद्घाटन कार्यक्रम जे आहे नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आणि त्या दृष्टिकोनातून आता पूर्व तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि स्वतः प्रयत्नशील आहेत की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः येतील आणि या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन ते स्वतः करतील या संदर्भात। बरं उदय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।